या जेवायला. आज आपल्या किचनमध्ये मला एका दादांचे आभार मानायचे आहेत. पण त्या अगोदर आजच्या ऑर्डर्स सांगते काय-काय होत्या. आज हवी होती बिर्याणी हवी होती, रस्सा चिकन हवं होतं, ग्रेव्ही चिकन हवं होतं, भाकरी, व्हेजमध्ये डाळ, भरलेलं वांगं, त्याच्यानंतर वाटाणा पनीरची भाजी म्हणजे असा बराचसा मेनू होता. तर ही ऑर्डर मला माहीत नाही. जेव्हा मला त्या समोरच्या मॅडमचा फोन आला, तर त्यांनी मला सांगितलं, की एक दादा आहेत त्यांनी मला तुमचा नंबर दिला म्हणून. आणि जेव्हा त्यांनी नाव सांगितलं अगदी मी ओळखत सुद्धा नव्हते त्यांना कोण, काय ते. फक्त नाव पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटलं. मग मला असं वाटलं, की कदाचित त्यांचं असं असेल, की Instagramवरती व्हिडिओ पाहिली असेल आणि त्यांनी म्हटले असेल, "तुम्हाला घरगुती जेवण हवं आहे, तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा." कोण आहे माहीत नाही, पण त्यांचे खरंच मनापासून आभार मानावे वाटतात, की कारण ते एवढा विश्वास ठेवला. कारण मी आता पाहते ना, जे ओळखीतले लोकं आहेत, त्यांना जरी म्हटलं ना, तुमच्या ओळखीमध्ये ऑर्डर्स वगैरे असेल तर सांगा, जे रेंटेड बंगले वगैरे देतात. तर त्यांचं कॅज्युअली हे उत्तर दिलं जातं, की "नाही, आम्ही त्या झंझटमध्ये पडतच नाही. आम्ही डायरेक्टली सांगतो, Swiggy, Zomato आहे. तुम्ही त्याच्यावरती ऑर्डर मागवू शकता." म्हणजे अगदी जवळची माणसं सुद्धा अशी उत्तरं देतात आणि तुम्ही ओळखीच्या नसून सुद्धा म्हणजे माझा नंबर दिला किंवा मला सजेस्ट केलं आणि त्यांनी ती ऑर्डर सुद्धा कन्फर्म केली. म्हणजे समोरचे कस्टमर होते ते सुद्धा खूप छान होते आणि त्यांनी जेव्हा जेवणाविषयी असं सांगितलं, की आम्ही एवढं फिरलो, हॉटेल्सचं बाहेर वगैरे गेलो, पण एवढं छान आणि मनासारखं जेवण भेटलं. तुम्ही पाहिलंच आहे त्यांनी जो फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं जेवण होतं. तर अशा प्रकारे काहीसा मेनू होता. जर तुम्हाला सुद्धा अशा ऑर्डर्स द्यायच्या असेल, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही गोष्ट ते ह्यातून नक्कीच समजली, की कधीही परके जे असतात ते आपल्या शुभचिंतकच असतात, विचारच चांगला करतात. तर अशा प्रकारे ऑर्डर्स पूर्ण केली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.